हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे लठ्ठपणा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 15 अशा गोष्टी सांगणार आहे की त्यामुळेच 15 दिवसांमध्ये तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. हो, आता बास झालं. आरशासमोर बघितल्यावर आता आपल्याला वाटत आहे की बास झालं, आता हे वजन कमी केलंच पाहिजे. ही लटकणारी चरबी आता पूर्णपणे आपल्याला घालवायची आहे. आता वेळ आलेली आहे स्वतःवरती प्रेम करण्याची आणि हे वाढलेलं वजन कमी करण्याची. तर तुम्ही योग्य असा व्हिडिओ ओपन केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाएट सांगणार नाहीये, कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज सांगणार नाहीये. तर 15 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. गेम चेंजिंग चॅलेंज आहे. फक्त 15 दिवस तुम्ही या 15 गोष्टी फॉलो करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. या चॅलेंजमुळे, हे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर यामुळे फक्त तुमचं वजनच कमी नाही होणार, तर तुमची ओव्हरऑल जीवनशैली चेंज होणार. आता बास झालं या जड शरीरासोबत जगणं, ही फॅट सोबत जगणं, ह्या चरबी सोबत जगणं. आता वेळ आलेली आहे आपलं वजन कमी करण्याची. तुम्हाला कमकुवत वाटत आहे, आळस येत आहे किंवा पोट लटकत आहे आणि असं वाटतंय ना की आता हे वजन कमी कधी होणार, तर आता होणार आहे. आता ती वेळ आलेली आहे आपलं वजन कमी करण्यासाठी. आणि ह्या 15 दिवसाच्या चॅलेंजमध्ये कुठलेही महागडे इक्विपमेंट आपल्याला लागणार नाहीये. काही काही लोक तर वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेतात, वेगवेगळी औषधं घेतात, काही लोक तर सर्जरी वगैरेचा विचार करत असतात. पण हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या मी स्वतः फॉलो केल्या घर बसल्या आणि मी माझं 30 किलो वजन कमी केलं. आपण कित्येकदा आपल्या आजूबाजूला उदाहरणं बघत असतो किंवा टीव्ही सिरियल मधले ऍक्टर्स असतात की आपण म्हणत असतो ही इतकी खाते तरी ही इतकी बारीक कशी काय आहे. किंवा कित्येक लोक असतात ते फॅट्स असतात आधी पण लगेच बारीक होतात, कारण ते ही 15 गोष्टी फॉलो करत असतात. तर मंडळी, तुम्ही जर हे 15 दिवसांचं वेट लॉस चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ, जो 15 दिवसांमध्ये तुमचं शरीर बदलणार आहे आणि गेम चेंजिंग आहे. चला तर मग बघू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट. सो मंडळी, 15 दिवसाच्या चॅलेंज मधला सगळ्यात पहिला चॅलेंज असा आहे की तुम्ही आता इथून पुढचे 15 दिवस सकाळी 6 किंवा 7 वाजता उठणार आहात. तुम्ही जेवढं लवकर उठाल ना, तीच टाइम असतो आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी. आपली बॉडी डिटॉक्स सकाळी सकाळी व्यवस्थित होत असते. त्यामुळे इथून पुढचे 15 दिवस तुम्ही सकाळी 6ला उठणार आहात. 6ला उठा नाही तर 7ला उठा, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण ती योग्य वेळ असते आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जाण्यासाठी. त्यानंतर उठल्या उठल्या तुम्ही गरम पाणी पिणार आहात. मग तुम्ही जिरा वॉटर प्या, म्हणजे रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा जिरा भिजत घालायचं, सकाळी उठल्या उठल्या ते पाणी गरम प्यायचं. किंवा तुम्ही मेथी दाणे भिजत घालू शकता आणि सकाळी ते पाणी उकळायचं आणि गाळून ते पाणी प्यायचं. किंवा तुम्ही अर्ध लिंबू घ्या, मस्तपैकी पाणी कोमट करा, मोठा ग्लास भरून अर्ध लिंबू घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध टाकायचं आणि ते कोमट पाणी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पिणार आहात. सकाळी लवकर उठले ना की अर्ध यश आपल्याला तिथेच मिळालेलं असतं. सो सगळ्यात लवकर आधी उठले, त्याच्यानंतर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतली 2. आता तिसरा नंबर असा आहे की तुम्ही इथून पुढचे 15 दिवस 15 मिनिटं व्यायाम करणार आहात. मग तुम्ही 15 मिनिटं वॉक करा. वॉक म्हणजे हळू वॉक नाही करायचा, जोरात वॉक करायचा, हात दोन्ही हल्ले पाहिजेत आणि लक्ष फक्त तुमच्या वॉकिंग वरती पाहिजे. 15 मिनिटं तुम्ही फास्ट वॉक करू शकता किंवा तुम्ही सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार इतका प्रभावी असतो की 15 मिनिटं फक्त करून बघा, तुम्हाला घाम येईल. काही काही लोकांना जिमला जायला जमत नाही, काही काही लोक म्हणतात मला कामं असतात, पण तुम्ही दिवसभरातून फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढू शकता. आणि 15 मिनिटांमध्ये असा व्यायाम करायचा आहे की तुम्हाला घाम आला पाहिजे, कारण आपल्या 15 दिवसांमध्येच आपल्या बॉडीमध्ये चमत्कार बघायचा आहे. आणि तुम्ही फक्त हे करून बघाव, 15व्या दिवशीच तुम्हाला वाटेल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. सकाळी लवकर उठायचं, डिटॉक्स ड्रिंक घ्यायची, त्याच्यानंतर 15 मिनिटं तुम्ही व्यायाम करणार आहात, तुम्हाला घाम येईल असा व्यायाम करणार आहात आणि त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही नाश्ता घेणार आहात. आपला चौथा पॉइंट असा आहे की सकाळचा नाश्ता हा हेल्दी नाश्ता पाहिजे. पॅकेज फूड नकोय की काहीतरी विकत आणलं आणि ते गरम पाण्यात टाकून घेतलं, अजिबात नाही. हेल्दी नाश्ता करायचा, पोहे, उपमा, थालीपीठ घ्या, पराठे घ्या. पण इथून पुढचे 15 दिवस तुम्ही हेल्दी नाश्ता करणार आहात. कमी तेल वापरायचं, कमी साखर, कमी मीठ. साखर अजिबात वापरायची नाही 15 दिवस. कमी मीठ वापरायचं, कमी तेलामध्ये तुम्ही नाश्ता करणार आहात. हा आपला चौथा पॉइंट. तसेच इथून पुढचे 15 दिवस तुम्ही रोज 3 लिटर पाणी पिणार आहात.
2 ते 3 लिटर पाण्याची आपल्या शरीराला खूप गरज असते. त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होत असते, म्हणजे शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं. आणि आपण जे म्हणत असतो ना, आम्हाला सारखी भूक लागते, कधी कधी ती भूक नसते, ती तहान असते. सो इथून पुढचे 15 दिवस फक्त हे करून बघा. रोजचं 3 लिटर पाणी पोटामध्ये गेलंच पाहिजे दिवसभरामध्ये. अहो, बाटल्या भरून ठेवा आणि मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी विरघळते ते. आता बघू आपला नेक्स्ट पॉइंट. 15 पॉईंट मधला आता 6वा पॉईंट आलेला आहे की दुपारच्या जेवणामध्ये आता इथून पुढचे 15 दिवस तुम्ही भाकरी खाणार आहात. चपाती आणि भात पूर्णपणे बंद करायचा. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरी घ्यायची एवढी, आणि त्याच्यासोबत तुम्हाला हवी ती भाजी घ्यायची आणि सोबतच तुम्ही ताक पिणार आहात. 15 दिवस फक्त हे करून बघा आणि मग बघा तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंज. अगदी बेसिक रूल आहेत, मी स्वतः फॉलो केलेले आहेत आणि त्यामुळे माझं वजन देखील कमी झालं आणि ते नियंत्रित राहायला देखील मदत होत आहे. सो तुम्ही इथून पुढचे 15 दिवस भाकरी खाणार आहात, तुम्हाला आवडती ती भाजी आणि सोबतच तुम्ही ताक घेणार आहात. तसेच पुढचा आपला महत्वाचा पॉईंट असा आहे की 15 दिवस आता तुम्ही साखर बंद करायची, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे, कारण आपल्याला वजन कमी करायचंय. कुठलेही डाएट आणि एक्सरसाइज शिवाय, मोठ्या एक्सरसाइज शिवाय आपल्याला वजन कमी करायचं आहे. सो हे तुम्ही नक्कीच करू शकता. सकाळचे 15 मिनिटाचे घाम येणारा एक्सरसाइज घरच्या घरीवाला आपल्यासाठी बास होतो. आणि दुपारी तुम्ही भाकरी खाणार आहात आणि बाहेरचं बंद. आपलं आता नेक्स्ट चॅलेंज आहे की 5 नंतर, संध्याकाळच्या 5 नंतर फरसाण बिरसाण चटरफटर आपण खातो ते पूर्णपणे बंद करायचं, कारण इथेच सगळ्यांचा गेम बिघडत असतो. काही ना काहीतरी चटरफटर खात असतात आणि मग म्हणत असतात की माझं वजन कसं काय वाढतं, तर यामुळेच वाढत असतं. त्यानंतर इथून पुढचे 15 दिवस तुम्ही 7च्या आधी जेवणार आहात. 7 वाजायच्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा. चला, काही लोक ऑफिसला वगैरे जातात, तर 8च्या आधी तरी जेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बघा, ह्याचा तुमच्या शरीरावरती इतका प्रभाव पडणार आहे, त्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे. आणि जेव्हा पचन नीट होत नाही ना, त्यामुळे चरबी साठून राहते आणि आपलं वजन वाढत असतं. पण या 15 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्ही हे करणार आहात. 8च्या आधी जेवायचं आहे आणि इथून पुढचे 15 दिवस तुम्ही ऍटलिस्ट 7 तासाची झोप ही घेणार आहात, कारण झोपेमध्ये देखील आपले फॅट्स बर्न होत असतात. फॅट्स बर्नची प्रोसेस चालू असते. सो या 15 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्ही 7 तासाची झोप ही घेणारच आहात. 7च्या आत जेवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि त्यासोबतच तसेच मी तुम्हाला या 15 दिवसाच्या चॅलेंजचा एक चार्ट पण देते, तो तुम्ही बघू शकता. त्याचा हवा तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ते तुम्ही फॉलो करा. तसेच यानंतर तुम्ही सकाळी 15 मिनिटं व्यायाम केला. आता रात्रीचं जेवण झाल्यानंतर देखील तुम्ही 10 मिनिटं वॉक करणार आहात. फक्त करून बघावं. 15व्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल. आणि जेवताना अजिबात फोन नाही, टीव्ही नाही. तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही शक्य तितका कमी करा. 15 दिवस फक्त करून बघा. 15-16व्या दिवशी मग तुम्हाला काही वाटलं नाही तर मग मी तर सांगेलच तुम्हाला की तुम्हीच सांगाल मला की आम्हाला नक्कीच आमच्यामध्ये बदल हा जाणवलेला आहे. पण 15 दिवस फक्त करून बघा. स्क्रीन टाइम कमी करायचा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर देखील तुम्ही 10 मिनिटं वॉक करणार आहात. आणि आता आपला पुढचा महत्वाचा पॉईंट असा आहे की 15 दिवसांमध्ये कुठलाही चीट डे नकोय की अरे मी 5 दिवस फॉलो केलं, आज मी काहीतरी खातोय, आज माझा चीट डे आहे. अजिबात नाही. 15 डेज चॅलेंज आहे. 15 डेज गेम चेंजिंग चॅलेंज आहे. सो नो चीट डे. तसेच आपला पुढचा खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की एका डायरीमध्ये और एका पेजमध्ये लिहून ठेवा की आज मी काय खाल्लं, आज मी किती व्यायाम केला. फक्त 15 डेज करून बघा. यामुळे अकाउंटेबिलिटी राहत असते आणि हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आता आपला 15वा नियम असा आहे की 15 दिवस रोज दिवसभरातून ऍटलिस्ट एकदा तरी, जास्त वेळा मिळलं तर चांगलंच आहे, एकदा तरी तुम्ही डोळे बंद करून स्वतःला सांगा की हो, मी बारीक होतोय, मी जगतोय, मी कमवतोय आणि मी खूप आनंदी आणि माझं वजन हे कमी होत आहे. हे पॉझिटिव्ह वाक्य फक्त 15 दिवस तुम्ही स्वतःला म्हणून बघा आणि मग बघा 15 दिवसानंतर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या आयुष्यात झालेला बदल, तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. यामुळेच तुम्ही काय खाता याकडे तुम्ही लक्ष देणार आहेत. वॉकिंग केल्यामुळेच तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत आणि हे अगदी सोप्या गोष्टी आहेत. पाणी पिणं असो, लवकर झोपणं असो, या सगळ्यांमुळेच तुमचा जाडेपणा कमी होणार आहे. तर अशा प्रकारे मंडळी हा आहे आपला 15 डेजचा चार्ट. तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता पॉज करून. सो या चार्टमुळेच 15 दिवसांमध्ये तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. तर मंडळी हा असा सोपा आणि घरगुती असा एकदम चॅलेंजिंग असा व्हिडिओ आहे आणि चॅलेंज जे आहे तुमच्यासाठी 15 दिवसांचं. आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे वेट लॉसचं चॅलेंज स्वीकारणार आहे. आणि मग बघा तुमच्यात झालेला बदल. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांना
वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्की मदत होईल. तसेच मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना, तेव्हाच हे जग तुमच्यावर प्रेम करतं. आणि पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.